क्रीडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचं वारं वाहतंय. मनू भाकरने कांस्य पदक मिळवल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आपलं खातं खोललंय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व जगाचं लक्ष हे भारताकडे लागलंय. गेल्या 12 वर्षात भारताने नेमबाजीत कोणतंही पदक मिळवलं नव्हतं, पण हे रेकॉर्ड मनू भाकरनं मोडीत काढले. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मनू भाकरने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक स्पर्धेत आजवर अनेक खेळाडूंनी आपलं नेतृत्व केलंय, पण यातील काही खेळाडूंच्या जीवनावर आधारित जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आणि ते चाहत्यांच्या पसंतीलाही उतरले आहेत. मिल्खा सिंगच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरने खूप मेहनत घेतली होती. मिल्खा सिंगची कारकीर्द आणि त्याचा जीवन प्रवास हा भाग मिल्खा भाग यातून दाखवण्यात आला होता. त्यासाठी फरहानला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला. फातिमा सना शेखनं साकारलेल्या गीता फोगटच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली होती. दंगल सिनेमामुळे फातिमा लोकप्रिय झाली होती. मुरलीकांत पेटकरच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या चंदू चॅम्पियनमधील कार्तिक आर्यनच्या भूमिकेलाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं. देसी गर्ल प्रियंकाच्या दिलखेचक अदांवर चाहते नेहमीच पित असतात. मात्र तिने साकारलेल्या मेरी कॉमच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बॅडमिंटन म्हटलं की आठवते ती सायना नेहवाल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यापर्यंतचा तिचा प्रवास सायना या सिनेमातून दाखवण्यात आला आहे.